आमच्या नवीन सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तालुक्यांना मार्केट कमिटी ही उघडण्यासंदर्भातला निर्णय हा झाला होता। पण त्याच्यामधला जो काही ठिकाणी गैरसमज होतोय, आपल्याकडे 57 तालुके महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यामध्ये त्या तालुक्याला मार्केट कमिटी नाही, परंतु नवीन मार्केट कमिटी उघडणं हे काय प्रत्येक तालुक्याला बंधनकारक नाही आहे। जिथे जिल्हा स्तरावर किंवा 2-3 तालुके मिळून व्यवस्थित काम चाललेलं आहे, जिथे व्यवस्थित काम चाललं आहे तिथे काय आवश्यकता नाही। आणि मग हा मला खुलासा करायचा आहे की प्रत्येक तालुक्याला मार्केट कमिटी करणं बंधनकारक नाही आहे, आवश्यकताही नाही आहे। जिथे त्या लोकांची मागणी आहे, त्याचबरोबर शेतीमाल उपलब्ध आहे आणि फिजिबिलिटी बसते, अशाच ठिकाणी नवीन मार्केट कमिटी उघडणं हा आमचा संकल्प होता। आणि म्हणून काही ठिकाणून फोन आले, बुवा आमच्या छोटा तालुका आहे किंवा आम्हाला आवश्यकता नाही, आणि म्हणून प्रत्येक तालुक्याला मार्केट कमिटी उघडणं बंधनकारक नाही आहे। ज्या तालुक्यांना आवश्यकता आहे, जिथे शेतीमाल उपलब्ध आहे आणि जिथे फिजिबिलिटी आहे, त्या ठिकाणी नवीन तालुक्यामध्ये मार्केट कमिटी उघडण्यात येतील। काही ठिकाणी अशा प्रकारचा एक गैरसमज तयार करण्यात येतो की प्रत्येक तालुक्याला मार्केट कमिटी झालीच पाहिजे, असं नाही आहे। प्रत्येक तालुक्याला मार्केट कमिटी नाही पाहिजे। जिथे आवश्यकता असेल, जिथे फिजिबिलिटी असेल, अतिरिक्त शेतमाल असेल, त्या ठिकाणीच नवीन मार्केट कमिट्या उघडण्यात जातील। विशेषतः आदिवासी जिल्ह्यांमध्ये, गडचिरोली वगैरे जिल्ह्यामध्ये मागच्या काळामध्ये अनेक अडचणी असल्यामुळे मार्केट कमिट्या उघडू शकले नाही। कोकणामध्ये उघडू शकले नाही, तिथे कोकणामध्ये मत्स्य व्यवसाय करायला सुद्धा, मत्स्य विक्रीला सुद्धा मार्केट कमिटी असावी। आणि मग आदिवासी क्षेत्रामध्ये, डोंगराळ क्षेत्रामध्ये किंवा कोकणाच्या भागामध्ये जिथे मार्केट कमिटी नाही आहेत, तिथे मार्केट कमिटी उघडण्यात येतील। पुन्हा एकदा मला खुलासा करायचा आहे की प्रत्येक तालुक्याला मार्केट कमिटी उघडणं हे बंधनकारक नाही, हे आवश्यकताही नाही। जिथे आवश्यकता आहे तिथेच मार्केट कमिटी हे नवीन निर्माण करण्यात येतील। याच्यामध्ये ज्या तालुक्यांमध्ये झालं नाही असा आकडा काढला, परंतु प्रत्येकच तालुक्यामध्ये आवश्यकता अशी वाटत नाही। काही ठिकाणी व्यवस्थित काम चाललेलं आहे, तिथे नव्याने उघडणार नाही असा काय अजून डेफिनेट आकडा नाही। पण जिथे आवश्यकता आहे, म्हणजे आवश्यकता राजकीय नाही, आवश्यकता शेतीमालाची आहे, तिथे ही व्यवस्था करण्यात येईल। त्याचबरोबर आपण पाहतो की शेतीमालामध्ये 30% शेतीमाल, साधारणतः 20 ते 30% शेतीमाल, मग कुठलाही फळ असो, भाजीपाला असो, हा पोस्ट हार्वेस्ट म्हणजे हा नाशवंत होत असतो, फेकला जातो, खराब होतो, कारण या सगळ्या हँडलिंग याच्यामध्ये होतात। एकीकडे सामान्य माणसाला, गरीब माणसाला फळं पाहायला मिळत नाही, दुसरीकडे फळं सडत असतात। आणि मग याच्यामधला उपाययोजना करण्यासाठी संदर्भात आम्ही काम करतोय की आपले जे नाशवंत पदार्थ आहे हे विकले कसे जातील, हा प्रयत्न आपला चालू आहे। फूड सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून काम चालू आहे। आणि त्याचबरोबर जे फळभाज्या खराब होतात त्याच्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात तोही प्रकल्प आपण पुढच्या काळामध्ये राबवणार आहे। हम ये देख रहे हैं कि क्लाइमेट चेंज का बहुत असर अपने देश में हो रहा है। ये साल बहुत ज़्यादा बारिश हुई, बहुत ज़्यादा सर्दी थी और बहुत ज़्यादा गर्मी भी हो रही, और गर्मी इतनी है कि पानी के सभी सोर्सेज हम लोग के कम होते जा रहे, इवेपोरेट होते जा रहे, और इसीलिए चिंता का विषय है। पानी बचाना बहुत ज़रूरी है, पानी संभल के इस्तेमाल करना बहुत ज़रूरी है। साथ ही में गर्मी जो है, धूप जो है बहुत स्ट्रांग है, और उसके लिए सारी दक्षता भी लेना ज़रूरी है। कुछ चीज़ें ये सब नैसर्गिक है, इसमें हम सबको मिलकर काम करना पड़ेगा। क्लाइमेट चेंज के लिए महाराष्ट्र सरकार कटिबद्ध है और हर तरीके से हम लोग काम कर रहे हैं। अभी काफ़ी जगह पे सरकार के माध्यम से पानी के लिए बहुत सारी उपाय योजना हुई, लेकिन हम लोग देख रहे हैं कि लू जो है, धूप जो है बहुत कड़क है, और 43-44 डिग्री टेम्परेचर जो कभी नहीं हुआ उतना कंटिन्यूसली पिछले, मतलब ये मई के बीच में होता था, तो हम लोग मार्च से इसका अनुभव कर रहे हैं। और ये चिंता की बात है। इसके लिए पूरे 12 महीने हमको काम करना पड़ेगा। जहाँ फॉरेस्टेशन है उसके संदर्भ में काम करना पड़ेगा, जो पानी है उसको हर बूंद को हमको बचानी पड़ेगी, और उसके लिए महाराष्ट्र सरकार में वरिष्ठ स्तर पे बहुत चिंतन भी हो रहा है और इसके साथ
काम भी हो रहा है। इसीलिए जल युक्त शिवार की योजना देवेंद्र फडणवीस साहब के पहले कार्यकाल में निकाली थी और मतलब शुरू की थी, और वही योजना मॉडिफाइड वर्जन में अभी भी कंटिन्यू करेंगे।